नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर थेट लक्ष केंद्रित करणार आहोत. तो म्हणजे चरक संहितेतील 32 सूत्रीय सिद्धी अध्याय. अंतिम परीक्षेच्या दृष्टीने विचार केला तर हे सत्र तुमच्यासाठी एक अतिशय परिपूर्ण आणि हमखास मार्क मिळवून देणारं मार्गदर्शक ठरणार आहे. अग्निवेशांनी विचारलेल्या 10 शास्त्रीय प्रश्नांचे एकही महत्त्वाचा मुद्दा न सोडता आपण अगदी सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने इथे विश्लेषण करणार आहोत. तर चला, वेळ न दवडता थेट सुरुवात करूया. परीक्षेच्या तयारीसाठी आणि हे सगळे मुद्दे अगदी पक्के लक्षात राहण्यासाठी आपण अग्निवेशांचे हे 10 विखुरलेले प्रश्न या 5 अत्यंत स्पष्ट आणि क्लिनिकल टप्प्यांत विभागले आहेत. यशाचे मूलभूत सिद्धांत, उपकरणे, प्रत्यक्ष प्रक्रिया, मात्रेचे नियम आणि विशिष्ट योग याच क्रमाने आपण पुढे जाणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या क्लिनिकल टप्प्यापासून. असा कोणता घटक आहे जो बस्ती उपचारांना खऱ्या अर्थाने 100% यशस्वी बनवतो? पहिल्या प्रश्नाचं हे उत्तर खूपच रंजक आहे. बघा, उपचारांच्या यशासाठी केवळ एखादं उत्तम औषध देणं पुरेसं नसतं. ग्रंथात अत्यंत स्पष्टपणे हे 10 फॅक्टर्स सांगितले आहेत. रुग्णाचे दोष, देश, काळ, अग्नीपासून ते अगदी रुग्णाची मानसिक ताकद म्हणजेच सत्व आणि सवयींपर्यंत या सर्व घटकांचं सखोल मूल्यमापन एका वैद्याला करावंच लागतं. या अचूक परीक्षेनंतरच उपचारांचं यश निश्चित होतं हे कायम लक्षात ठेवायला हवं. आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळूया, जो उपकरणांबद्दल आहे. इथे आपण दुसरा, तिसरा आणि चौथा प्रश्न समजून घेणार आहोत, जे नेत्र आणि पुटक या साधनांभोवती फिरतात. नेत्र आणि पुटक यातील फरक खरं तर अगदी मूलभूत पण महत्त्वाचा आहे. दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितल्याप्रमाणे नेत्र हे सोने, चांदी किंवा तांब्यासारख्या कठीण धातूंपासून किंवा लाकडापासून बनतं. त्याचा आकार गायीच्या शेपटीसारखा निमुळता असतो आणि त्यावर 3 कर्णिका असतात. याउलट पुटक हे प्राण्यांच्या मूत्राशयापासून बनवलेलं असतं, जे मऊ पण अतिशय मजबूत असायला हवं. तिसऱ्या प्रश्नासाठी हा तक्ता अगदी तोंडपाठ असायला हवा. नेत्राची लांबी रुग्णाच्या वयानुसार कशी वाढते ते इथे दिसतंय. बघा, 6 वर्षांच्या मुलासाठी 6 अंगुळ लांबीचे नेत्र आणि हेच प्रमाण वाढत जाऊन 20 वर्षांपुढील प्रौढांसाठी 12 अंगुळ लांबीचे नेत्र वापरले जाते. आणि या स्लाइडवरची सर्वात भन्नाट गोष्ट म्हणजे हा मूळ संस्कृत तक्ता. यात केवळ लांबीचं नाही तर नेत्राच्या छिद्राचा आकार मुगा एवढा, वाटाण्या एवढा किंवा उडदा एवढा असावा याची इतकी अचूक नोंद आहे. प्राचीन काळातील हे अचूक मोजमापाचे बारकावे खरोखरच थक्क करणारे आहेत. इथून आपण तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करतोय, प्रक्रिया आणि प्रशासन. 5वा आणि 8वा प्रश्न प्रत्यक्ष बस्ती देण्याची पद्धत आणि रुग्णाच्या स्थितीबद्दल आहे. 5वा प्रश्न निरूह बस्ती देण्याच्या प्रक्रियेची अगदी स्पष्ट टप्प्यांमध्ये विभागणी करतो. यातले 2 मुद्दे परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे रुग्णाला डाव्या कुशीवरच झोपवणे आणि दुसरं म्हणजे बस्ती पुटकावर वारंवार दाब न देता केवळ एकदाच आणि एक समान दाब देऊन औषध आत सोडणे. याच प्रक्रियेसंदर्भात मूळ ग्रंथात एक अतिशय कडक इशारा दिला आहे. नेत्र खूप वेगात किंवा झटक्यात बाहेर काढू नये. तसंच उपचारादरम्यान बाहेरची हवा गुदद्वारात अजिबात जाऊ देऊ नये. सुरक्षिततेच्या दृष्टीने हे नियम पाळणं अगदी मस्ट आहे. 8व्या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं पण प्रॅक्टिकल आहे. रुग्णासाठी शय्या म्हणजे पलंग कसा असावा? तो खूप उंच किंवा खूप खाली नसावा, तर तो बरोबर गुडघाइतका उंच आणि पूर्णपणे समतल असावा. यामुळे रुग्णाला आराम मिळतो आणि प्रक्रियेत कोणताही अडथळा येत नाही. आता आपण चौथ्या टप्प्यावर आहोत आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर अंतिम परीक्षेसाठी हा टप्पा निर्णायक आहे. यात आपण 6वा आणि 7वा प्रश्न पाहणार आहोत, वयानुसार मात्रेचे नियम. 6व्या प्रश्नाचं हे गणित अगदी पक्क डोक्यात बसून घ्या. सुरुवात होते 1 वर्षाच्या बाळासाठी अर्धा प्रस्तुत मात्रेपासून. तिथून पुढे दरवर्षी यात अर्धा प्रस्तुत मात्रा वाढवायची. आणि हे कुठपर्यंत वाढणार? तर 18 वर्षांपर्यंत. 18 ते 70 वर्षांच्या प्रौढांसाठी ही कमाल मात्रा 12 प्रस्तुत इतकीच राहते. आपण या मूळ कोष्टकामध्ये हे स्पष्टपणे पाहू शकतो की 18 ते 70 या वयोगटात मात्रा 12 प्रस्तुतवर जाऊन स्थिर होते. आणि एक महत्त्वाचा बदल म्हणजे 70 वर्षांनंतर वृद्धांसाठी ती पुन्हा थोडी कमी करून 10 प्रस्तुत केली जाते. आणि 7व्या प्रश्नासाठी तर काही वेगळं पाठांतर करायची गरजच नाही. फक्त 1/4 हा नियम लक्षात ठेवा. अनुवासन बस्तीची मात्रा वेगळी काढत बसण्यापेक्षा ती नेहमी रुग्णासाठी ठरवलेल्या निरूह बस्तीच्या मात्रेच्या बरोबर 25% म्हणजेच 1/4 असते. हे सूत्र पुरेसं आहे.
आता आपण पोचलोय 5व्या आणि अंतिम टप्प्यावर. 9व्या आणि 10व्या प्रश्नात कोणत्या दोषांसाठी कोणते विशिष्ट बस्ती योग वापरले जातात ते आपण बघूया. वातदोषाचं शमन करायचं असेल तर ग्रंथात दशमूलादी आणि बलादी सारख्या अतिशय शक्तिशाली बस्ती योगांवर भर दिला आहे. हे योग मांसाचा रस्सा, तेल आणि सैंधव मीठ वापरून तयार केले जातात. सांधेदुखी किंवा पोटातील वात अडथळ्यांवर हे एक हमखास अस्त्र आहे. आता पित्त आणि कफ बघा, हे दोन्ही एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. पित्त दोषाच्या जळजळीसाठी दूध आणि गोड वनस्पतींनी युक्त चंदनादी बस्तीसारखे थंड योग दिले जातात, तर दुसरीकडे कफाच्या गाठी आणि आळस दूर करण्यासाठी गोमूत्र आणि तीक्ष्ण औषधी वनस्पती वापरून बनवलेला कोशातिकवादी बस्तीसारखा उष्ण योग लागतो. मूळ ग्रंथाकडे नीट पाहिलं तर लक्षात येतं की इथे ढोबळमानाने काहीही सांगितलेलं नाही. प्रत्येक योगाची अचूक कृती इतक्या तपशीलवार दिली आहे की रोगाच्या स्थितीशी अगदी योग्य तोच योग मॅच व्हायला हवा. आणि केवळ औषध देऊन भागणार नाही, उपचारानंतरचा आहारही तितकाच महत्वाचा आहे. हा आहार उपचार केलेल्या दोषाशी पूर्णपणे सुसंगत असावा लागतो. वातासाठी गरम मांसाचा रस्सा, पित्तासाठी थंड दूध आणि कफासाठी गरम कडधान्यांचा सूप, हे पथ्य अगदी स्ट्रिक्टली पाळायचं असतं. अध्यायाच्या या अंतिम श्लोकांमध्ये एक अतिशय मोलाचा संदेश लपलेला आहे. नुसती माहिती असणं वेगळं, पण या अचूक नियमांचे, मात्रांचे आणि उपकरणांचे सखोल ज्ञान आत्मसात करणं हेच एका सामान्य प्रॅक्टिशनरला खऱ्या अर्थाने तज्ज्ञ बनवतं. तर या सखोल विश्लेषणाच्या शेवटी एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण थांबूया. हे जे 10 मूलभूत नियम आणि अचूक प्रमाण आपण आज पाहिले, ते पूर्णपणे आत्मसात केल्यावर पंचकर्म उपचारांची निर्दोष अंमलबजावणी खरोखरच 100% निश्चित होते का, यावर नक्की विचार करा आणि हे ज्ञान प्रत्यक्ष उपयोगात आणण्याचा प्रयत्न करा.